भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी नागरिकांनी एकत्र येऊन स्वदेशीचा अंगीकार करावा आणि व्होकल फॉर लोकल अंतर्गत स्थानिक उत्पादनांना प्राधान्य द्यावं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. पंतप्रधानांच्या हस्ते वाराणसी इथे किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता वितरित. बीजापासून बाजारापर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. राज्यस्तरावरच्या सर्व जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समित्यांच्या शिफारसीनुसार जनतेला अभिप्रेत असलेल्या उत्तम प्रशासनाचा प्रत्यय लवकरच मिळेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक आणि आर्थिक न्यायाचा संदेश आचरणात आणण्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचं नागपुरात विद्यार्थ्यांना आवाहन. दीक्षाभूमी परिसरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयानं सर्वांसाठी शिक्षण खुलं करून वंचितांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणलं, मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार. भारतीय हवाई दलाचा ताफा सक्षम करणाऱ्या C-295 या 16 लष्करी विमानांची पहिली खेप भारताला सुपूर्द. महिला अत्याचार प्रकरणी दोषी ठरलेला कर्नाटकचा माजी खासदार प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा. येत्या 5 ऑगस्टला हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराज महावारसा हा नवा पुरस्कारही केला जाणार प्रदान. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतील ओव्हल इथला 5वा आणि अंतिम सामना रंगतदार स्थितीत. विजयासाठी 374 धावांचं उद्दिष्ट गाठताना इंग्लंडच्या 1 बाद 50 धावा. नमस्कार, 8:30च्या बातमीपत्रात मी शिवानी जोशी आपलं स्वागत करते. आता